नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, हरदासाची कथा मूळ पदावर. म्हणजे जिथून सुरुवात केली आहे तिथेच परत परत तो कीर्तनकार हरदास येत राहतो असं म्हणतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 4 वर्षात जे काय प्रवचन कीर्तन चालू आहे त्याची कथा परत परत त्याच मूळ पदावर येते, ज्याला राज्यसभेची निवडणूक किंवा विधान परिषदेची निवडणूक म्हणतात. बाकीच्या ज्या प्रत्यक्ष सामान्य माणूस किंवा सामान्य नागरिकाच्या मतावर चालणाऱ्या घडामोडी असतात त्याचा जणू काय आपल्याला विसर पडलाय. मी प्रामुख्याने राजकारणाचे जे विश्लेषण चालतं त्याच्याबद्दल बोलतोय की याच्यात हे होणार का, त्याच्यात ते होणार का, उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार का, विधान परिषदेची एक जागा महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेना उभाठाला देणार का, याच्यावर चर्चा होतात. पण शेवटी राज्याचं राजकारण, सत्तेचं जे काही घडामोडी असतात या विधानसभेतल्या बहुमतावर होतात. थेट मतदानातून, जनतेच्या मतदानातून जे निवडून येतात आणि बहुमत किंवा अल्पमत असतं त्यावर राज्याची सत्ता किंवा एखाद्या शहराची सत्ता चालत असते. त्याविषयी किती उहापोह होतो. 4 वर्षापूर्वी 2022 मध्ये 10 जूनला राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यासाठी महिनाभर कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती 6वी जागा ही आपल्यासाठी सोडावी, आपण कुठल्याही पक्षाचे नाही पण सगळ्या पक्षांचे म्हणून राज्यसभेत जाऊ इच्छितो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पवारांनी एका मिनिटात त्यांना पाठिंबा देऊन टाकला आणि नंतर मागे घेतला. उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर दिली की तुम्ही शिवसेनेत या, शिववंदन बांधा आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. याचं कारण असं होतं की महाविकास आघाडीकडे विधानसभेतलं बहुमत असलं तरीही 6 पैकी 4 जागा निवडून आणण्याची क्षमता महाविकास आघाडीपाशी नव्हती आणि भाजपकडे बहुमतात पेक्षा अल्पमत असताना सुद्धा 2 जागा हमखास निवडून आणायच्या आणि अधिकची 3ऱ्या जागेसाठी संघर्ष करायचा झाला तर मतं भाजपकडे होती. आणि म्हणूनच महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांच्या 3 आणि भाजपच्या 2 अशा 5 राज्यसभा उमेदवारांना जिंकण्याची गणित स्पष्ट होती. प्रॉब्लेम होता 6व्या जागेसाठी आणि तिथे मग भाजपने गेम केला. त्यांनी अधिकचा एक उमेदवार उभा केला, तो संजय महाडिक म्हणून उभा केला, धनंजय महाडिक उभा केला आणि मग आपला रोटेशनने 2ऱ्या जागेवर हक्क आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी जो संजय पवार नावाचा कोल्हापूरचाच उमेदवार उभा केला होता, त्यांच्यात अटीतटीची लढत झाली आणि भाजपचा 3रा उमेदवार निवडून आला, संजय महाडिक काय धनंजय महाडिक. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यानंतर परत 10 दिवसांनी विधान परिषदेसाठी ची निवडणूक झाली. त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. पण 10 दिवसांनी म्हणजे 20 जून 2022 विधान परिषदेच्या झालेल्या मतदानाची मोजणी चालू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनाला घरघर लागलेली होती. त्यांचे 18-22 आमदार उठून सरळ गुजरातला निघून गेले होते आणि तिथून पुढे गुवाहाटीला गेले. जे राहिले होते त्यातले अगदी मंत्री असलेले आमदार सुद्धा उठले आणि गुवाहाटीला गेले आणि बघता बघता पुढच्या 10 दिवसात उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना पक्ष फुटला. 10 जून ते 30 जून महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं. ते राज्यसभा निवडणुकीपासून सुरू झालं, विधान परिषदेत त्याचं तोंड फुटलं आणि आणखीन 10 दिवसांनी 30 जूनला
उद्धव ठाकरे यांचं सरकार संपुष्टात आलं, एकनाथ शिंदे आणि शिवसेना भाजप यांचं संयुक्त सरकार आलं. आणि म्हणून मी म्हणतो की परत परत जेव्हा राज्यसभा निवडणुका येतात, आता काल परवा जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती तेव्हा जी शेवटची जागा होती ती महाविकास आघाडीची होती, पण महाविकास आघाडीला एकत्रितपणे तो उमेदवार निवडणं शक्य असून सुद्धा आपसातले हेवे दावे इतके होते की महाविकास आघाडीचा उमेदवार हा देवेंद्र फडणवीसांनी ठरवला आणि असा गेम केला की शरद पवारांना उभं केलं तर मग आम्ही बिनविरोध सगळ्या निवडणुका होऊ देऊ, नाही तर आम्ही पुढचा उमेदवार उभा करू. आणि महाविकास आघाडीला खात्री होती की आपली मतं फुटतील. सांगायचा हेतू असा की ज्यामध्ये सामान्य नागरिक मतदान करत नाही, नगरसेवक असतील, आमदार असतील असे लोक मतदान करतात, त्यावरून आपल्याकडे किती उहापोह चालतो. आणि म्हणूनच आता ज्या महाराष्ट्रात विविध स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद वगैरेतून निवडून आलेले सदस्य आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांच्याकडून विधान परिषदेसाठी ज्या जागा ठरलेल्या आहेत आमदारांच्या, त्या 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आणि त्यामध्ये कोणाच्या वाट्याला किती यावरून परत एकदा चर्चा रंगली. ही अप्रत्यक्ष निवडणूक म्हटली जाते, कारण याच्यात सामान्य नागरिक मतदान करत नाही. सामान्य नागरिकाच्या वतीने त्याने निवडून दिलेले आमदार किंवा नगरसेवक वगैरे मतदान करतात. त्याचा उहापोह किती चालू आहे, किती मतदान होईल, मतदार किती आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. ठाणे जिल्हा असेल किंवा आणखीन कुठचं मुंबई असेल किंवा कुठचं संभाजीनगर असेल, तिथून निवडून जाणाऱ्या आमदारासाठी किती लोक मतदार आहेत आणि त्यापैकी कुठले किती कुठच्या पक्षाचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मग उहापोह कसला चालतो? जी थेट लोकशाही नाही, खरी लोकशाही नाही, त्याच्यासाठी कल्लोळ चालू आहे. पण प्रत्यक्ष जनतेचा कौल जिथे मिळवायचा असतो त्या विधानसभा महापालिकेच्या थेट जनतेच्या मतदानाच्या निवडणुकीवर चर्चा होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे जाणार का की नाही जाणार? मग त्यांनी अंबादास दानवे, अरे काय चाललंय? अशा रीतीने पक्ष उभे राहत नाहीत, पक्षाचं संघटन मानलं जात नाही किंवा सत्तांतराची आणि सत्ता बदलाची शक्यता सुद्धा निर्माण होत नाही. पण चर्चा चालू आहे. आणि आता काय त्या महाराष्ट्रात 16 अशा निवडणुका आहेत, 16 काय ते विधान परिषद आमदारांच्या निवडणुका आहेत. आणि एक 17वी जागा जी आहे ती अर्थातच बावनकुळे यांनी विधानसभेत आल्यामुळे दिलेल्या राजीनाम्याची पोटनिवडणूक आहे. पण ज्या 16 अधिकृत 6 वर्षासाठी निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुका आहेत, त्यात कोणाला किती जागा मिळणार याची जी चर्चा गेले 2 आठवडे चालू आहे, या 2 आठवड्यात एकदाही कुठे उभाठा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या पक्षाची चर्चा सुद्धा होत नाहीये. विधान परिषदेमध्ये उभाठा शिवसेना जो महाराष्ट्रातल्या 6 प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष मानला जातो, त्या पक्षाची या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे? कारण 4000 पेक्षा अधिक नगरसेवक आणि काय ते प्रतिनिधी हे भाजपचे आहेत. 1600-1700 एकनाथ शिंदेच्या पक्षाचे आहेत, 1500-1600 काहीतरी अजितदादांच्या पक्षाचे. म्हणजे हेच 7000-8000च्या घरात जातात. आणि उरलेली महाविकास आघाडी आहे ती एकत्र केली तरी मला वाटत नाही 2000 होऊ शकतात. आणि ते परत विखुरलेले म्हणजे सगळे एकेका मतदारसंघात नाहीये की जालना संभाजीनगर मिळून जो मतदारसंघ आहे त्यामध्ये उभाठाचे किती, शरद पवार गटाचे किती, काँग्रेसचे किती, हे केली तर ती नगण्य आहे. म्हणजे पडणारच तिथे उभा केला उमेदवार महाविकास आघाडीचा. आणि म्हणूनच ज्या 16
आमदारांच्या निवडणुका व्हायच्या आहेत विधान परिषदेसाठी, त्यापैकी अशी एक जागा दाखवता येत नाहीये की जिथे महाविकास आघाडी म्हणून आणि महाविकास आघाडीतला कुठला एक पक्ष म्हणून कुठलीही जागा लढवून जिंकण्याची शक्यता आहे स्वबळावर किंवा मित्र पक्षांच्या बळावर. विधान परिषदेत एकही आमदार निवडून आणण्याची क्षमता आजच्या महाविकास आघाडीमध्ये किंवा त्यातल्या 3 पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाकडे नाहीये. ना गठबंधन म्हणून आहे, ना स्वपक्षाच्या बळावर म्हणून आहे. इतकी दयनीय अवस्था महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांची का झाली, महाविकास आघाडीची का झाली, याचा उहापोह झाला पाहिजे. पण तो उहापोह कधी होतो? अशा निवडणुका आल्या मग त्याच्यात होतो की त्या दारात जाऊन कटोरा घेऊन उभं राहिलं तर काही कटोऱ्यात पडेल का, तिकडे जाऊन झोळी घेऊन गेलो तर झोळीत काय पडेल का. इतका दयनीय विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही नव्हता. आणि गंमत अशी आहे की तो विरोधी पक्ष इतका कमजोर आणि दुबळा असताना त्याला जितकं समर्थन माध्यमातून आज मिळतंय तेवढं समर्थन पूर्वीच्या काळात माध्यमातून विरोधी पक्षांना मिळत नव्हतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट असतील, सोशलिस्ट असतील, तुमचे शेतकरी कामगार पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, जनसंघ असेल, असे अर्ध्या डझनापेक्षा अधिक विरोधी पक्ष महाराष्ट्रात होते. आणि काँग्रेस हा प्रचंड बलदंड पक्ष होता. 200 आमदार एक पक्षीय विधानसभेत असायचे. अशा वेळेला विरोधी पक्षांची चर्चा व्हायची, पण कसली स्वबळावर चर्चा व्हायची. आज कुठेतरी काहीतरी वाडग्यात पडेल का, ताटात झोळीत पडेल का, इतका लाचार विरोधी पक्ष आहे. तर तो लाचार का आहे आणि इतका लाचार विरोधी पक्ष ज्या राज्यात असेल त्या राज्यात लोकशाही म्हणजे एक पोरखेळ होऊन जातो. त्यामुळे माध्यमांना सुद्धा बातम्या रंगवताना एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, भाजप विरुद्ध शिवसेना किंवा भाजप आणि अजितदादांचा राष्ट्रवादी किंवा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातली भांडणं तिखट मीठ लावून रंगवणं या पलीकडे माध्यमांनाही काम उरलेलं नाही. म्हणून सगळी गाथा येते कुठे? विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातली महायुती कशी संपली आहे, मतदारांनी नाकारली आहे, हे मीठ मसाला मिरची लावून रंगवून सांगणारी माध्यमं आज इतकी लाचार झालीत की त्यांना महायुतीतल्या पक्षांना एकमेकांविरुद्ध झुंजवण्यासाठी बातम्या रंगवाव्या लागतात. आणि मला वाईट याचं वाटतं की मुख्यमंत्री पदाचं नाव आधी जाहीर करा म्हणून 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडीमध्ये झुंजणारे उद्धव ठाकरे हे आता असल्या विषयावर बोलत सुद्धा नाहीत. तिकडे नाना पटोले गुडघ्याला वाशिंग म्हणून बसले होते मुख्यमंत्री व्हायला, इकडे उद्धव ठाकरे गुडघ्याला वाशिंग म्हणून बसले होते. कारण योगायोगाने एका अपरिहार्य परिस्थितीमध्ये भाजपतले आणि संघातले जे आपसातले मतभेद झाले होते त्याचा फायदा म्हणून 31 जागा 48 पैकी लोकसभेच्या मिळाल्या. आणि यांना असं वाटलं की आपण फार मोठा पराक्रम केलाय. आपल्या समोरचा माणूस केळीच्या सालीवर पाय घसरून पडला तर आपणच त्याला ठोसा मारला आणि तो कोसळला, अशा भ्रमात एखादा माणूस राहावा, तसं महाविकास आघाडीचं राजकारण होतं. आणि त्याला टाळ्या वाजून अख्खी माध्यम साथ देत होती. त्याचा हा एकूण दुष्परिणाम आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चालू आहे, ज्या काही निवडणुका होऊ घातल्यात, त्याच्यामध्ये शरद पवारांचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो, यापैकी कोणही 16 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत असताना त्यात एक जागा यातला कोण किंवा एकत्र येऊन जिंकू शकतील अशी बातमी सुद्धा द्यायची हिंमत आजच्या माध्यमांकडे राहिलेली नाही. याला शोकांतिका म्हणतात. विरोधी राजकारणाची याला शोकांतिका म्हणतात. आणि त्याचं कारण सरळ,
विरोधी पक्ष म्हणून काम करायला किंवा विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करायला लायक असलेलं नेतृत्व या तीनही पक्षांकडे उरलेलं नाही, जे स्वतःला महाविकास आघाडी म्हणवतात. ही शोकांतिका आहे. आणि या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना किंवा त्यांच्या नेत्यांना असं वाटतं की विरोधी पक्षांनी आपल्यासाठी माध्यमांनी आपल्यासाठी किल्ला लढवला पाहिजे आणि त्यांनी किल्ला लढवून जिंकला की आपण थाटामाटात जाऊन सिंहासनावर बसायचंय. आपण हातपाय हलवले पाहिजेत, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण सत्ताधारी पक्षाला जेरीस आणलं पाहिजे, ही इच्छा सुद्धा विरोधी पक्षातल्या कुठल्याही नेत्याकडे किंवा पक्षाकडे दिसत नाही. आणि म्हणूनच हरदासाची कथा मूळ पदावर असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा जिथून ही शोकांतिका सुरू झाली त्याच पहिल्या अंकामध्ये हे नाटक अडकून पडलेलं आहे. 10 जून 2022 ला राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जी काय महाविकास आघाडीला पाठिंबा देणारी आमदारांची मतं होती ती फुटली. तेव्हापासून विरोधी पक्षातल्या तीनही गटांना आपले आमदार आपल्या बरोबरच आहेत आणि आपण व्हीप काढू त्याप्रमाणे मतदान करतील याची खात्री उरलेली नाही. एका कुठच्या तरी चॅनेलवर बोलताना शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तर साफ सांगून टाकलंय की विरोधी पक्षातले महाविकास आघाडीतले आणि अगदी शरद पवार गटातले आमदार सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅनेज केलेलं आहे. ही केवढी शोकांतिका आहे बघा. पण म्हणून माध्यमामध्ये उड्या मारणं आणि बिनपंखाचं उडणं हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना थांबवता आलेलं नाही. जमिनीवर जाऊन काम करावं. काल परवा बंगालमध्ये इतका नामुष्कीचा पराभव ममता दिदींचा झाला. त्याचं कारण नेमकं ते आहे की बातम्यांमध्ये मीडियामध्ये ममता दिदी जिंकत होत्या, जमिनीवर त्या हरत होत्या, पण ते हरताना बघायची इच्छा नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची सुप्रियाताई असतील, सकपाळ असतील, वडेट्टीवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांना जमिनीवर आपण पराभूत होतोय, पराभूत झालोय आणि पराभूत आहोत हे स्वीकारण्याची सुद्धा इच्छा नाही. त्याचा हा दुष्परिणाम आहे. केविलवाणं वाटतं जेव्हा ही 16 आमदारांची निवड होणार आहे आणि उबाटा शिवसेना यांचा त्या स्पर्धेतला एक दावेदार म्हणून सुद्धा चर्चा होऊ नये, ही ठाकरे ब्रँडसाठी शर्मेची गोष्ट आहे. अर्थात त्यांना वाटत असेल तर. मित्रांनो, थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.